नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या कालच्या भागामध्ये आपण पाहत आहोत इथे इन्स्पेक्टर सावंत, आपला अर्जुन, चैतन्य हे ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी आपल्या सायलीच्या प्रॉपर्टीवरती ते सोनल आणि तिचे काका सुरेश हे सापडले आणि त्यांनीच तर आरोप लावले सायलीवरती की ह्या तस्करी करतात मुलींची. तर आता तिथे काही पुरावे मिळतात का हे शोधण्यासाठी अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर गेलेले. तर तिथे आपल्या सावंतांच्या लक्षात येतं की हा जो कॅमेरा आहे ह्या प्रॉपर्टीवरचा हा फिरवून ठेवला आहे, म्हणजे इथे कुठेही काही फुटेज मिळूच नाही. आणि दुसरी गोष्ट, ह्या प्रॉपर्टीचा जो व्यक्ती होता ना केअरटेकर, तोही भेटत नाही आहे. म्हणजे हे जाणून बुजून केलेलं कोणीतरी काम आहे. आता ते शोधणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. तर आता आपण पाहू शकतो हे तिघंही त्या खोलीत जातात. तिथे जाऊन काही गोष्टींची चौकशी करू लागतात, पाहू लागतात. तर एक बारकाईने गोष्ट पाहिल्यानंतर अर्जुनच्या लक्षात येतं की इथे एक पेनड्राईव्ह आहे. हे पेनड्राईव्ह कुणाचं असेल, त्याच्यावर डी असं अक्षर पण आहे. घरी मात्र सगळेजण छान प्रकारे आपल्या सायलीने बनवलेलं सूप एन्जॉय करत असतात. आपली कल्पना म्हणत असते की ह्या मुलीला कितीही सांगा आराम करा, म्हणजे आपल्या सायलीला, पण सायली काही आराम करायचं ऐकतच नाही. तिला मग सगळेजण बोलत असतात, तिचं लक्ष नसतं. श्वेता सांगते की सायलीताई तुला बोलत आहेत सगळे, तू बघ त्यांच्याकडे. मग सायली भानावर येते. खरं तर सायली एका गोष्टीसाठी शून्यात हरवून गेली होती. तिला फार काळजी त्या मुलींची. त्या मुली अजून सापडल्या नाही, अर्जुनने अजून फोन केलेला नाही. ती सतत फोनकडेच पाहत असते, त्यामुळे आजूबाजूला कोण काय बोलते याच्याकडे लक्षच नसतं. श्वेताने सांगितल्यानंतर सायली आईंना विचारते काय म्हणत होतात. तर ती म्हणू लागते, अगं तुला आराम करायला सांगितले पण तू सारखी किचनमध्ये जाते. मग ती म्हणते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, मला ना काम केल्याशिवाय होत नाही, मला काही आराम आवडत नाही. मी एक ठिकाणी बसून राहिलं आहे, मला करमणारच नाही, म्हणून तर मी सतत काही ना काही करण्यात व्यस्त असते. कुठे जास्त कष्टाचं काम आहे, हलकं हलकं तर करते. तर आपण दुसरीकडे पाहू शकतो इन्स्पेक्टर सावंतांना अर्जुन ते पेनड्राईव्ह दाखवतो. मग ते पेनड्राईव्ह आता चेकिंगला देण्यात येणार आहे. इकडे मात्र आपली सायली फारच टेन्शनमध्ये असते. तितक्यात प्रतिमा येते आणि प्रतिमा सांगत असते, अगं अर्जुनचं इतक्यात कॉल आला होता, ते ना मला विचारत होता. तर इतक्यात ना कल्पना म्हणते, ए प्रतिमा, बाकी सगळं आपण नंतर बोलूया. माझं काय म्हणणं आहे, तू ऐकतेस का? आपण ना दोघीजणी मिळून आज सायलीला एक एक घास भरवूया, म्हणजे आपल्या दोघींच्याही नातवंडापर्यंत आपल्या दोघी आज्यांचं प्रेम पोचेल की नाही. मग इथे प्रतिमाचं बोलणं अर्धवट राहिलं. श्वेताला ते पूर्ण ऐकायचं होतं, अर्जुनने कशाला कॉल केला, अर्जुन कुठे गेला. पण तितक्यात काय झालं, विषय टाळण्यात आला. आपली सायली मात्र लाड करून घेते. हे पाहिल्यानंतर कुठेतरी अश्विनला जरा वाईट वाटतं की आपल्या बायकोची पण जर अशी लाड झाली असते. ती पण प्रेग्नेंट आहे, पण तिने काय करून ठेवले पाहिलेत ना. तर आता सगळेजण इथे कौतुक करत असतात सायलीचं. सायलीला किती जणांचं प्रेम मिळते, सायलीच्या बाळाला पण किती जणांचं प्रेम मिळेल वगैरे. मग सगळ्यात इथे छान छान गोष्टी बोलण्यात येत असतात. तितक्यात ना अर्जुन चैतन्याला म्हणत असतो की तू पुन्हा त्या केअरटेकरला फोन लावून पहा. खरं तर त्या माणसाचा फोन लागतो आहे, पण तो उचलत नाही किंवा काही मेसेज पण करत नाही. मग तो नक्की असेल तर असेल कुठे, हा प्रश्न तर आहेच. आता इथे त्या पॅनड्राईव्हवरती डी अक्षर आहे. आता अर्जुन म्हणतो की जर सायलीचं असतं तर सायलीने ॲस टाकलं असतं आणि तिला मदत करणारं टोनी नावाचं व्यक्ती तर त्यांनी टी टाकलं असतं. आता याचे ॲस पण नाही, टी पण नाही, मग हा डी म्हणजे काय, हा जो प्रश्न आहे आता तो शोधून काढणं अर्जुन पुढे आव्हान आहे. इकडे मात्र सगळेजण गप्पा गोष्टी करत असतात. सायलीचं मात्र कशातच लक्ष नसतं आणि चालत चालत ती शून्यात हरवून जाते आणि तिला भानच राहत नाही. तिचा पाय टेबलला लागतो आणि ती धडपडणार. तितक्यात तिला सगळ्यांनी सावरलं. तिला एक ठिकाणी बसवतात. लागलं की काही झालं की विचारू लागतात. ती म्हणते, नाही काही नाही, माझं लक्षच नव्हतं. तरी तिचं लक्ष त्या मुलींकडेच. तिच्या हातातनं पाण्याचा ग्लास पण खाली पडला. सगळेजण आणखी जास्त काळजी करू लागले. सायलीचं कशातच लक्ष नाही. सायलीला आता कल्पना रागावू लागते की आपल्या बाळाची काळजी घ्यायला हवी, तू का सतत तोच विचार करत आहेस. इकडे मात्र अर्जुन अजूनही इन्व्हेस्टिगेट करत आहे. त्याला काही गोष्टी माहिती करून घ्यायची आहे, पण त्याला काहीच माहिती मिळत नसल्याने तो आणखी जास्त अस्वस्थ आहे. आता तितक्यात सायलीचा मेसेज येतो, तुम्ही कुठे आहात. तर तो सांगतो की मी घरीच यायला निघालो आहे, इथलं काम झाले, आता काय आहे ते घरी आल्यावर सांगतो. तरी ती सायली मात्र सगळ्यांशी गप्पा करत असते. सायलीचं लक्ष कशात नसतं. सायलीवरती सगळे रागवत असतात की तू सतत तोच विचार का करत आहे. तर सायली म्हणते, मी काय करू, माझ्या डोक्यातून तो विचार जातच नाही. मुलींचं काय झालं असेल, मुली कुठे आहे, या काळजीपोटी माझं भानच हरपल्यासारखं झाले आणि त्या मुलींच्या काळजीने मला तहान भूक काही लागत नाही. एखाद्या आईला कशी त्या मुलीची काळजी असते, तशी मला त्या मुलींची काळजी वाटते. मी तरी करू काय.
तितक्यात गौरी येते. सायलीला ना चित्र दाखवावं लागतं. चित्रामध्ये तिने गौरीचं, सायलीचं आणि सायलीच्या होणाऱ्या बाळाचं 3 फोटो असे चित्र रंगवली. किती सुंदर चित्र काढली म्हणून सायली तिला कवटळते, मिठी मारते. अस्मिताला फार कौतुक वाटतं की इथे मला माझं मुलाला मी प्रेम करू शकते की नाही, ह्या गोष्टींनी भीती वाटत होती. मला त्याला सांभाळता येतं का नाही ह्या गोष्टीची भीती वाटत होती. पण सायली तू किती अलगदपणे इतक्या मुलांना सावरते, सांभाळते, किती जणांना तुझं लाड आहे बघ ना. तर सायली म्हणते, अगं प्रेमाने राहिलं, आपल्या मनात जर मातृत्व असेल तर ते इतरांपर्यंत पोचवायला हवं की नाही. खरंच सायलीचं कौतुक सगळेजण करतात. सायली मात्र अजूनही त्याच मुलींच्या विचारात आहे. सायलीच्या मनातून तो विचार जात नाही. प्रतिमा तिला सांगत असते की तू फार जास्त विचार करतेस, तू नको एवढा विचार करू, तुझ्या बाळाचा विचार कर ना तू. तर ती म्हणते, हो मी माझ्या बाळाचा सगळ्यात पहिले विचार करते, कारण मी जेलमध्ये पण होते आणि मी एकही दिवस अन्न सोडलंच नाही. रोज वेळेवर जेवत होते, जात नव्हतं तरी मी खायचीच. कशासाठी? बाळासाठीच ना. तुम्ही कसं म्हणतात मी बाळाचा विचार करत नाही, मी त्याचा पण विचार करते, मग इतरांचा करते. तर कल्पना म्हणते की तू इतरांचा विचार करते आणि बाळाचा विचार करत नाही. तर इथे सायली पुन्हा पुन्हा तेच सांगते की मी सगळ्यात पहिले बाळाचा विचार करते, मग इतरांचा विचार करते, त्याची सेफ्टी पहिले, मग मी बाकीच्यांचं बघते. आता कल्पना तिच्यावर चिडलेली. इकडे चैतन्याला मात्र दुसरीच काळजी. खरं तर त्याची काळजी पेनड्राईव्हची, कारण ते पेनड्राईव्ह लोकेशन आहे त्या मुलींचं, ज्या मुली आपण डांबून ठेवले आहेत, ज्या सायलीच्या आश्रमातले. तर ते लोकेशन कोणाला कळू नये म्हणून त्याने फोनमध्ये न ठेवता त्या पेनड्राईव्हमध्ये ठेवलं होतं. आता ते पेनड्राईव्हच हरवले, ते सापडायचं कुठे हे पण टेन्शन. तितक्यात टोनीचा कॉल येतो. टोनी म्हणू लागतो की तू 2 तासात येणार होता, 3 तास होत आले, अजूनही तू आलेला नाही. तरी ते तो म्हणतो माझी एक अडचण झाली, माझी अडचण झाली सॉल्व का, मी लगेच अर्धा 1 तासात येतोच, असं म्हणत त्याने ती वेळ काढण्याचा प्रयत्न केला आहे. टोनी फार चिडलेला आहे आता सचिनवरती. तितक्यात तिथे राकेश म्हणतो की काय करायचं आता, सापडतच नाही पेनड्राईव्ह. तर ते पेनड्राईव्ह इथे नाही नसेल तर कसं सापडेल, मग ते सापडायचं तर कुठे. आता इथे डोकंच चालत नाही सचिनचं, त्याने ते कुठं नेलं, कुठं ठेवलं. तितक्यात तिथे कॉल येतो प्रियाचा. प्रिया विचारू लागते काय झाले, सगळेजण काय करतात तुम्ही, काही माहिती मिळाली की अर्जुन कुठे आहेस, काय आहे. तितक्यात राकेश म्हणतो प्लीज बाई आम्ही ना खूप टेन्शनमध्ये, तुला नंतर कॉल करतो. तर ती म्हणते टेन्शन कशाचं, मला ते पूर्ण आधीच सांगा. सचिन सांगू लागतो की माझ्याकडनं पेनड्राईव्ह कुठे ठेवले गेले हेच मला आठवत नाही आहे, ते कुठे शोधावं तेही कळत नाही आहे. तर आता इथे आपला सचिन बोलत असतो आणि राकेश म्हणतो पाहिलं ना हा किती हलगर्जीपणा करतो, दरवेळेला मलाच वेंधाळं म्हणते, आता याने केलेले वेंधाळेपणाला तुम्ही काय म्हणाल. तरी ती प्रिया फार चिडते की एवढं महत्त्वाची गोष्ट तू हरवूच कसं शकतो, तुला आठवावंच लागेल, किती महत्त्वाचं आहे. इथे सगळेजण आपण गोत्यात येऊ, आम्ही जेलमध्ये असताना येऊ आणि तुम्ही बाहेर असताना याल, सगळ्यांना एकदा जेलमध्ये यायचं आहे का. प्रिया रागवते आणि सचिन म्हणतो काय करू मला तेच कळत नाही, कुठे शोधू ते पेनड्राईव्ह. तर आता ती म्हणते की नीट आठव, तू त्या मुलींकडे गेला होतास का, तिथे ते लोकेशन तू हे केलं होतं का. तर तो मग आठवू लागतो आणि मग त्याला एक गोष्ट आठवते की आपण पेनड्राईव्ह घेऊन त्याच ठिकाणचं लोकेशन लावलं होतं. आता प्रिया म्हणते की काहीही कर, ते आठव आणि ते पेनड्राईव्ह स्वतःकडे मिळव, नाही तर आपण सगळेजण गोत्यात येऊ, आम्ही जेलमध्ये असताना येऊ आणि तू जेल बाहेर आहे तर तुलाही जेलमध्ये टाकलं जाईल. सायली मात्र आता आपल्या कल्पनाशी बोलताना म्हणू लागते की मी बाळाचा विचार करते, मी कधी उपाशी राहिली नाही, सगळ्यात पहिले बाळालाच मी खाऊ घालायची, तरच मी पुढचं कामं करायची. मला ना खूप काळजी वाटते मुलांची, मुलींची, त्या कशा असतील, कुठे असतील, ह्या गोष्टीने माझा जीव कासावीस होतो. तुम्ही माझ्या आया आहात, तुम्हाला कसं वाटतं तसं मलाही त्या मुलींबद्दल वाटतं ना. तितक्यात अर्जुन पण येतो. अर्जुन पण सायलीलाच रागवतो आणि आईला म्हणू लागतो खरं सांगू का तिचं मन लागणारच नाही, तिचं लक्ष आत्ता ह्या क्षणाला फक्त त्या मुलींकडे आहे. त्या मुली मिळत नाही तोपर्यंत तिचं चित्त थाऱ्यावर राहणार नाही, जोपर्यंत आम्ही त्यांना शोधत नाही तोपर्यंत ही शांत काय होणार नाही. तर माझं असं मत आहे की आम्ही दोघंजणं जातो, मी तिची पूर्ण काळजी घेईन. आता इथे कल्पना रागवते, तुम्हाला काय करायचं ते करा, माझं काही ऐकायचंच नाही ना. प्रताप पण समजावू लागतो कल्पनाला, असं रागवू नकोस ना तू, रागवली तू पण मग काय उपयोग, मग ते कसे काय बाहेर घराबाहेर पाय ठेवतील, त्यांना ना त्या मुलींची काळजी वाटतेच ना. तर आता सायली इथे म्हणू लागते की आई तुम्हाला कशी माझी काळजी आहे किंवा अस्मिताची काळजी आहे. जर आपल्या गोलूला जर कोणी असं किडनॅप केलं तर आपण असं कधी गप्प बसून राहू शकू का, नाही ना. मग त्या मुली पण कोणाची तरी कोणतरी असतीलच ना. मला त्यांच्याबद्दल गोलूला जसं वाटतं ना तसंच त्या मुलींबद्दल वाटते, त्यामुळे मला खूप काळजी वाटते. मला त्या मुलींना कधी एकदा नजरेसमोर बघेल असं झालं आहे, मला त्यांची सतत चिंता वाटते. कल्पना मग समजून घेते आणि म्हणते तू बोलते ते पण खरं आहे, पण ठीक आहे आता तुम्हाला जायचं आहे तर जा, पण स्वतःची काळजी घ्या, वेळोवेळी मला कॉल करा आणि
हलगर्जीपणा अजिबात करायचा नाही. आणि सायली मग म्हणू लागते की तुम्ही इतकं समजून घेत आहे मला आणि सगळ्यांना खरंच तुमचं खूप कौतुक आणि खूप थँक्यू. पण मला त्या मुलींची खूप काळजी वाटते, मला त्यांना शोधायला जाणं महत्त्वाचंच आहे. तर आता इथे हात जोडून ती त्या कल्पना म्हणते की तुम्ही आम्हाला परवानगी दिली, तुमचे खूप आभार. कल्पना म्हणते काय वेडी आहेस का, हात कशाला जोडते, जा तुम्हाला काय करायचे करा, पण फक्त काळजी स्वतःची घ्यायची हां. तर इथे पुढची गोष्ट सायली विचारू लागते, तर अर्जुन ती गोष्ट टाळतो सांगायचं आणि तो म्हणतो पहिले ना आपण जेवण करू, बाकीचं पुढचं पुढे पाहू. मग आता श्वेताला महत्त्वाची न्यूज मिळालीच नाही की अर्जुन कुठे गेला होता आणि काय करायला गेलं होतं. इकडे मात्र महिपतला कळल्यावर महिपत फार संतापतो आपल्या राकेशवरती आणि ह्या सचिनवरती. तर आता शोधायचं म्हटल्यावर मग सगळ्यात पहिले सुरेशला कॉल केला. सुरेश सांगू लागतो की आपण जिथे होतो ना तिथे तुम्ही ते पेनड्राईव्ह घेऊन आलात, कारण तुम्हाला लोकेशन लावायचं होतं त्या ठिकाणावरनं. मग तुम्ही ते पेनड्राईव्ह त्या घरात विसरलात तर नाही ना. तर सचिन म्हणतो अरे बापरे, तसं जर झालं असेल तर. मग आता सुरेश म्हणतो मला 100% खात्री तुमच्या हातात ते पेनड्राईव्ह होतं तिथं, पण नंतर तुम्ही काय केलं ते तुम्हीच आठवा. आता तो आठवू लागतो, त्याला आठवतं की एका ठिकाणी त्याने ठेवलं होतं आणि ते उचलायचंच पुन्हा विसरून गेलो. मग आता त्या ठिकाणी जाऊन पाहतो, असं म्हटलं इथे महिपत चिडतो आणि त्यांना थांबवतो. गुन्हेगाराने कधीही त्या ठिकाणी पुन्हा जाऊ नये जिथे गुन्हा केला आहे, एवढं पण कळत नाही का. पण सचिन म्हणतो की इथे पेनड्राईव्ह मिळवणं फार महत्त्वाचं आहे. तर इथे महिपत म्हणतो की फक्त काळजी घ्या, तुम्ही कुणाच्या नजरेत पडले नाही पाहिजे, पोलिसांच्या पण नाही. जर पडलात तुमच्यावरती मग संशय दाट होईल, मग बाकी करायचं काय तुम्हाला तिकडं करा, गोंधळ घाला. महिपतला खरं ही गोष्ट करायची नव्हती, सचिनने भरी घातली म्हणून त्यांनी केली. तर तो महापीचा साक्षीदार जर वेळ पडली तो होऊन तुमच्या विरोधात जाईल असंही म्हणतोय. तर आपण इथे पाहू शकतो की अर्जुन टेन्शनमध्ये असतो. मग तो सायलीशी बोलता सांगतो की मला पेनड्राईव्ह मिळाले, तर पेनड्राईव्हमध्ये त्या मुलींचं लोकेशन असलं तर सायली म्हणते की हो असू शकतं. जर त्या मुलींचं लोकेशन मिळालं तर आपण त्या मुलींचा जीव वाचवू शकतो. आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. पण सगळ्यात पहिले आपल्या बाळाची काळजी म्हणत आता ते दोघंजणं दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सोनोग्राफीला जातात. तिथे बसून छान गप्पा गोष्टी सायली अर्जुन करत असतात. बाळाशी पण अर्जुन गप्पा गोष्टी करत असतो आणि खरं तर त्याला फार छान वाटतं की आपण बाबा होणार आहोत. आपल्या बाळाला आपण किती प्रेम द्यायचं, काय करायचं, सगळे प्लॅनिंग चालू असतात. बाळासाठी जीव आसुसला आहे आपल्या अर्जुनचा. इकडे मात्र प्रिया फारच संताप करते. ती आता इथे श्वेताला म्हणते की जर सायली घरी नाही आहे तर तू काय कर, तिच्या खोलीची झडती घे, तुला तिथे नक्की काहीतरी मिळेल. ती कानकूच करत असते की कसं काय मी त्यांच्या खोलीत घुसू आणि पाहू काय करू. तर इथे खूप मोठी संधी आहे, पहिले जाऊन तू त्यांच्या खोलीत पहा, तुला नक्की काहीतरी मिळेल असं म्हणत इथे श्वेताला प्रिया तिच्या सायलीच्या खोलीत पाठवते. आता तिथे गेल्यानंतर ती फार उचकपाचक करते. मग तिला एका ठिकाणी फाईल भेटते. ती फाईल म्हणजे आपल्या सायलीच्या केसची आहे आणि ती फाईल आता गहाळ केली आहे ह्या मुलीने. चला तर मग चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील. आपण आता घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.